भाजव्याच्या महिन्यावाडी चालवलेला का गड्या उघडी उडायला लागलं परिस्थिती बेकार आहे. ए बाल्या तुझं वय कर लागलं नदीला निघायचं काय झालं इकडे तोंडात दात नाही मग तालूर केस नाही मग डोळे बसताय का काय केलं त्या पूर्ण दाताचं आणि केसाचं हिचं काय काम आहे दाताचं आणि केसाचं हिचं काम नाही गावलं तेव्हा खाल्लं का विषयाला हेल्मेट बी घातलं नाही ते बघ बिकट हेल्मेट चालले तुम्ही रे इकडे काळू म्हशीचं भांड बाहेर घेऊन त्या तोंडाच्या टिकल्या मिशा डोळे बसता का रे काय गेलता ते पूल जवळ काय बोलतोय मेरे साथ दुश्मनी मत कर सरळ बोल चुहे शरीर तरबूजे नीट बोल साला एक मच्छी आदमी को ही जरा बना देता काय बोलतोय दबाई मी त्या बाई बरोबर गाणी म्हणी नाचीन तू काय माझी त्याला उपटशील होईल काय का गावात पाडले एक बाय बघून गावच्या गाव बिघडलं अशा गुणानं गावात एखादा तर चांगला कार्यक्रम येईल का कशाला तू हा आता त्या बाई सगळं बोलायला आपल्यात एक तर लायकीचा माणूस आहे का कोण आहे कोण बोलणार कोण अवघड झालं हा मग रुबाब व माझ्या मध्ये आपल्या गावातला शाना जोगता माणूस तू हे पोकता का जोगता नालाय काढू तुमच्यामुळे झालं जोगता माणूस तू जिभेवर साखर ठेवा आणि बाईशी गोड बोला 2 वर्षानंतर आपल्या गावाला कार्यक्रम न्यायचा आहे तेव्हा गावची यात्रा व्यवस्थित पार पाडायची असेल तर कार्यक्रम गावात चांगला पाहिजे बरोबर आणि कार्यक्रम चांगला करायचा असेल तर पब्लिक शांत पाहिजे बरोबर आता आपल्या गावात ही सगळी खडकावर आपटली द्यायची व्यवस्थित बोला मी बोलू बाय नमस्कार हो नमस्कार नमस्कार कोण तुम्ही इथं का आला हा रामची माणसं आहे आम्ही विजापूरचा आहे विजापूरचं तुम्ही कोण रानडवरी गावाचे होते तेवढे आबरू गाठवले रानडवली रानडवली तर रानडवली अरे बाय आम्ही रानडवली असलो तर महिन्याला 1 लाख रुपये टॅक्स सरकारला जातं एवढं मोठं बिझनेस आहे महिना लाख रुपये टॅक्स असला धंदा कोणचा अरे केसावर फुगे दात पाण्या खोकुगे दुबगे जगे बाय दाबून नालायक पाकी इज्जत घालवली नमस्कार काय पाहिजे तुम्हाला आम्हाला पाहिजे होता काय तुमची माणसं किती माणसं भरपूर आहे मला ती मापण ठेवा भरपूर आहे ना ए रुबाब तू घे खोकलाय तुला घे मी डबा घेऊन आलेली अहो आम्हाला कार्यक्रम पाहिजे होता हा कार्यक्रमाचं नाव काढल्यावर माझ्या मनाला आनंद झाला आणि या होळक्यात थोडं कार्यक्रम पाहिजे ना कार्यक्रम पाहिजे. तिथे रस्त्यात कशा आमच्या ऑफिसमध्ये चला ऑफिस आहे अरे बाईक ऑफिस आहे रस्त्यावर उभ्या चालेल का अरे ऑफिस आहे कोणतं ऑफिस आहे म्हणला हेड ऑफिस बघ बरं माहिती जवळ ऑफिस आहे हेड ऑफिस ऑफिस या तू उसात आहे काय अहो उसाच्या बाजूला जमलं या बाईक ऑफिस उसाच्या बाजूला आहे ही बाई आणि मी उसात जातो आणि तुम्ही दोघं चौघायला नाही असं काय तू उसात गेलास का नाही आम्ही 4ही बाजून ऊस पेटावतो चारी बाजून ऊस पेटेल आमचं कोणात हो चला अरे अरे थंडगार पडलं थंडगार पडलं आता गावची यात्रा भरवायची कशी मोठा प्रश्न आहे जीवाचा जीवलग मित्र मरायला लागला आता मरलाच
तिची शेवटची इच्छा काय हे बाला विचारतो तुला का माझा फिरतो आधीच कवळ रेडकावर तोंड झाले आता काय कराय मला माहिती सोडून जेव्हा जेवण करते का तू कवत आहे जायचे हे माझ्या काळ्या पुण्या तू कप आल्या मला येणार त्याला मिसळ खातो का दूध पितो मग हे नको ते नको दारू तर पितोच का काय झालं पाहुणा? काय राव तुम्ही का वाकला बरं मला ठेच लागली म्हणताना मी वाकले. आपण वाकला ते वाकला पण तुम्हाला काही माहितीये का काय आता माझ्या बहिणी येतील. काय सांगताय हो, काय म्हटला आता माझ्या बहिणी येतील. नाही का बरं येणारच किंवा दिवस संपला असते ए नालायका, ए हलकटा, तुझ्या जीवाला लाज वाटते का सक्रिया? हा? नालायक कुठला? बोला, लाज वाटते का? तुझ्या घरात कोण बायका आहे का मगापासून मी किती चांगली होती. बाई ह्याच्यात बसा म्हणून लाज वाटते, हरामखोरा. हा? मगापासून मी किती चांगली होती. म्हणून तुम्हाला चहा पाहिजे. कॉफी पाहिजे. बाबा, मला लावू द्या. अहो, नालायक कुठला? तुझ्या घरात आहे बहिणीत का नाही नालायक? हा? एक बॉल में 6 आउट. असा आमचा निर्णय आहे बा. चांगलं. आता असं करा, माझ्या भावाला तुम्हाला दाखवतो. झाडाला बांधतो आता. आम्ही वॉक केलेली हा भाव माझा कलाकार आहे. कला म्हणायची हा हा? कला म्हणायची अरे बाईच्या घरात सगळी कलाकार. हा, बरोबर. बाईच्या घराला कला खाऊ. हा? कला म्हण कलावंताचा. हा. बाई, हा? तुम्हारे भाव को बुल्ला लाओ. तेरे को नहीं हिंदी करता है उसके पुच्ची इसको पूछो.